हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड आणि मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण एक सुंदरशी म्हणजे जे आपण बघा आहेरू ज्या साड्या असतात त्याच्यापासून आपण एक सुंदरसं DIY म्हणजे स्टोरेज बॉक्स तयार करणार आहोत। अगदी म्हणजे उपयुक्त पडणारं असं स्टोरेज बॉक्स आहे। तर बघा मी 42 इंचाचं एक पूर्ण असं कापड घेतलेलं आहे। ही कापड नाही आहे, ही साडी आहे, आहेरी साडी। तर बघा आणि उंची त्याची 42 आहे, रुंदी त्याची 30 आहे, अशी मी त्याचे मापं घेतलेले आहे। तर बघा मी काय केलेलं आहे की एक 7 इंचाचं मी जो लाइनिंग आहे 7 इंचाची मी अशी पट्टी तयार करणार आहे। तर हे जे आपण कट केलेलं होतं याचीच आपल्याला 7 इंचाचं किंवा 6 इंचाची अशी पट्टी घ्यायची आहे। तर बघा मी एक पट्टी घेते आणि ही पट्टी पूर्ण आपल्याला कट करायची आहे। तर मी सगळीकडे मार्किंग करून घेते। तर बघा हे स्टोरेज बॉक्स तुम्ही जे आता उन्हाळा सुरू झालेला आहे, काही गोष्टी आपल्याला लागत नाहीत तर त्याच्यासाठी तुम्ही बनवू शकतात। त्याच्यात काही सामान ठेवू शकतात। बघा भरपूर असे काही लहान आपल्या मुलांची वह्या पुस्तकं असतात ते आपण ठेवून देतो। तर हे स्टोरेज बॉक्स तयार करून त्याच्यात तुम्ही सामान ठेवू शकतात। खूप सुंदर असं आणि साडी ठेवण्यासाठी आणि जे वस्तू लागत नाही त्या वस्तू ठेवण्यासाठी तुम्ही हे स्टोरेज बॉक्स तयार करू शकतात। तर बघा मी 7 इंचाची ही पट्टी कट केलेली आहे। तर बघा मी पूर्ण जसं स्क्रीनवर दाखवते अशी पद्धतीने मी पूर्ण याला मार्किंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी याला कट करून घेणार आहे। तर 7.5 इंचाचा हा पूर्ण माझा बॉक्स आहे आणि याला मी आता कट करून घेते। आणि हे जे स्टोरेज बॉक्स आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेलं आहे आणि कोणालाही बनवता येईल आणि खूप साधी सिंपलची पद्धत आहे। तर माझ्या चॅनलवर खूप वेगवेगळे स्टोरेज बॉक्स मी आधीच दाखवलेलं आहे, तुम्ही वाटलंच ते बघू शकतात। तर बघा मी इथे कट करून घेतलेलं आहे। कट केल्यानंतर तर ही जी साईड आहे ती मी शिलाई मारून घेणार आहे। बघा या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली आहे। शिलाई मारल्यानंतर तर बघा आणि ही जी साईड आहे आपली इथे शिलाई मारून घ्यायची, कारण की आपला हा साडीचा कपडा आहे म्हणून। आता एक मी चेन घेतलेली आहे आणि चेनमध्ये रनर ॲड करून घेतलेला आहे आधीच। तर बघा ही पूर्ण जी चेन आहे ही पूर्ण जी आपली जी चौकोनी बॉक्स आहे तेवढ्याच मापाची मी चेन घेतलेली आहे। ती चेन आपल्याला अशी हा जो भाग आहे इथे अशी उलटी ठेवायची आहे आणि या ठिकाणी अशी शिलाई मारायची आहे। उलटी ठेवून नंतर टॉप स्टिच करायचं आहे। बघा अशी शिलाई ठेवायची आहे आणि टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी ही चेन आहे ना पूर्ण ही जी आपली पट्टी होती हिला मी जोडून घेतलेली आहे आणि व्यवस्थित सरळ करून या ठिकाणी मी टॉप स्टिच करणार आहे। तर दोन्ही पीस सेम अशाच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहे। तर बघा माझं टॉप स्टिच तयार झालेलं आहे। त्याच्यानंतर मी दुसरा हा जो भाग आहे तो असा उलटा ठेवणार आहे आणि ही चेन जी आहे या ठिकाणी आपल्याला अशी व्यवस्थित ठेवून शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर याचं बी टॉप स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे फिनिशिंग छान येतं आणि दिसायला बी थोडं छान दिसतं। तर बघा दोन्हीही भाग आपले दोन्हीही पट्टी आपल्याला जोडून झालेले आहे। तर त्याच्यानंतर मी याचं अशी घडी घालणार आहे आणि आपल्याला याचा मध्य करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे, कारण की आपण गोणीचा वापर करत आहोत, काही असं मटेरियल नाही वापरत आहे। जुन्या पुराणी साडी आणि गव्हाची गोणी आणि फक्त एक चेन, तर असं एवढं याचं मटेरियल वापरून खूप सुंदरसं आपलं स्टोरेज बॉक्स तयार होणार आहे। बघा खूप जणांच्या घरामध्ये खूप म्हणजे सामान असतं, प्रत्येकाच्या घरात खूप सामान असतं, पण ते ठेवण्यासाठी विकत घेण्यापेक्षा आपण घरगुती तयार करूया, म्हणजे जे करून जास्त दिवस टिकतं बी। तर बघा मी ही मार्किंग केल्यानंतर एक पट्टी तयार केलेली आहे, मी पट्टी तुम्हाला दाखवते। तर बघा ही पट्टी जी पूर्ण आहे ती आहे 31 इंच आणि त्याची रुंदी आहे 11 इंच। तर अशी ही पट्टी मी तयार करून घेतलेली होती आणि ही पट्टी मी अशी, तर बघा इथे आमचे रंगपंचमी चालू होते तेव्हा मी ही तयार करत होते तेव्हा तर माझ्या मुलांनी नेमकी रंग लावला याच्यावर पडलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की याला थोडं धुवून घेतलं व्यवस्थित आणि याचा वापर केलेला आहे। तर बघा इथे आपल्याला टॉप स्टिच म्हणजे शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर टॉप स्टिच करायचं आहे। तर टॉप स्टिच झाल्यानंतर बघ दुसरा जो भाग आहे तो असा व्यवस्थित पकडायचा आहे आणि त्याला बी शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण याला सरळ। तर बघ इथे सरळ आपली शिलाई मारून झालेली आहे। नंतर त्याला तुम्ही वाटलं असं टॉप स्टिच करू शकतात। टॉप स्टिच केलं की फिनिशिंग छान दिसते आणि दिसायला बी छान दिसतं आणि जास्त दिवस टिकतं, कारण की याच्यामध्ये आपण गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे म्हणून। तर बघा आपल्याला याचे सगळं असे व्यवस्थितपणे सरळ करून घ्यायचं आहे
आणि अशा पद्धतीने मध्य करून घ्यायचं आहे। आणि ही जी असा भाग आहे बघा, स्किनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला असे दोन्हीही व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे। तर बघा हा भाग बी आणि हा सेम अशी ही पट्टी समोर आली पाहिजे आणि दोन्ही साईडला असे बॉक्स सेम आले पाहिजे। तर बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे तुम्ही व्यवस्थित। त्याच्यानंतर आपल्याला हे जे 4 कॉर्नर आहे आपल्याला कट करायचे आहे। तर बघा मी हे 5.5 इंचाचे असे मार्किंग करून घेते। 5.5 इंचाचे आपल्याला चारही कॉर्नर कट करायचे आहे। बघा 5.5 घेतलेला आहे, तुम्ही 6 घेऊ शकतात आणि 7 बी घेऊ शकतात, याच्यात काही नाही जास्त म्हणजे 6, 5, 6, 7 असेही घेतलं तरी चालतं। तर मी 5 इंचाचे घेतलेले आहे आणि हे 5 इंचाचे ही कट आपल्याला कट करून घ्यायचे आहे। मी 5 इंचचं का घेतलं, कारण की माझा स्टोरेज बॉक्स मला मोठा बनवायचा होता। माझे जे टेलरचं सामान आहे ते ठेवण्यासाठी मी हा स्टोरेज बॉक्स तयार करत होते। तर त्याच्यासाठी मी 5 इंचाचं घेतलेलं आहे। 7 इंचाचं घेतलं तरी चालतं, 7 इंचाचं घेतलं तर खरंच खूप छान दिसतं। तर मी याच्यावरती कसं माझं सामान बसणार आहे टेलरचं, त्याच्यामुळे मला उंच लागत होता म्हणून मी उंच साईजमध्ये घेतलेलं आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण चारही कोपऱ्याला मार्किंग करून घेतलेली आहे 5.5 इंचाची आणि ती कट आपल्याला कट करून घ्यायचं आहे। चारही कॉर्नर व्यवस्थितपणे कट करायचं आहे। तर बघा मी चारही कॉर्नर कट केलेला आहे। नंतर आपली ही जी ओपन बाजू आहे ना तिथे शिलाई मारून घ्यायची आहे दोन्हीही बाजूला। तर बघा आपली इथे शिलाई मारून झालेली आहे। त्याच्यानंतर बघा ही कॉर्नर असतात ना, या कॉर्नरला असं पकडायचं आहे आणि इथे शिलाई मारायची आहे। बघा चारही कॉर्नर असे पकडून घ्यायचे आहे आणि इथे शिलाई मारत चालायचं आहे। तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा आपला स्टोरेज बॉक्स तयार होतो। तर बघा सगळीकडे मी अशी शिलाई मारून घेतलेली आहे आणि शिलाई मारल्यानंतर याचं मी तुम्हाला लुक दाखवते की हा स्टोरेज बॉक्स आपला किती छान दिसत आहे। बघा मी जुन्या पुराण्या साडीचा वापर केलेला आहे। तुम्ही तुमच्याकडे ज्या गोष्टी असतील त्याचा वापर करा। जुने गाऊन वापरू शकतात, चादर वापरू शकतात, काही तुम्ही वापरू शकतात। तर ही माझी आहेरू साडी होती आणि हे असे खूप फुलं होते म्हणून मी हे साडीचा यूज केलेला आहे। तर बघा खूप सुंदरसा आपला हा स्टोरेज बॉक्स तयार होतो आणि याच्यामध्ये मी माझे जे टेलरचं सामान आहे ते ठेवणार आहे, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी याच्यामध्ये काही साड्या ठेवून दाखवते। तर कमीत कमी याच्यामध्ये माझ्या 20 साड्या बसलेल्या होत्या जेव्हा मी मोजल्या तेव्हा। तर बघा खूप मोठा हा स्टोरेज बॉक्स तयार होतो आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे मुलांची वह्या पुस्तकं ठेवू शकतात। म्हणजे आता सुट्ट्या लागणार आहे, उन्हाळा सुरू झाला म्हणजे सुट्ट्या नक्कीच लागणार आहे। तर सुट्ट्या लागायच्या ज्या वस्तू मुलांना लागत नाही त्या तुम्ही भरून अशा व्यवस्थित ठेवू शकतात, किंवा तुम्ही काही वेगळा उपयोग करायचा असेल तर त्याच्यासाठीही तुम्ही करू शकतात। तर बघा मी इथे हँडल बनवून घेते। तर बघा आपण जे कट केले होते ना थोडे तुकडे 4 बॉक्स, तर ते जे थोडेसे हे तुकडे उरलेले होते आणि आता याला आपल्याला छानपैकी याचं असे डबल घडी घालायची आहे व्यवस्थितपणे आणि फोल्ड करून याची पट्टी तयार करायची आहे। तर पट्टी केल्यानंतर मी त्या पट्ट्या जोडून बी घेतलेल्या आहे आणि बघू शकतात की तुम्ही याच्यामध्ये भरपूर अशा मी साड्या ठेवून दाखवलेल्या आहे। तुम्ही बघू शकतात खूप सुंदरशा अशा म्हणजे एकूण 20 साड्या बसलेल्या होत्या आणि काही साड्या तर मी नाही बसवल्या, म्हणजे चला मला उचलतं की नाही असं मला वाटलं, पण भरपूर अशा साड्या बसल्या होत्या आणि अतिशय सोपा हा वाटला मला, कारण की म्हणतात ना जास्त दिवस टिकणार अशी ही वस्तू आपण तयार केलेली आहे। कारण की गव्हाच्या गोणीच्या ज्या वस्तू आपण बनवतो त्या खूप दिवस टिकवतात। आणि तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। परत भेटूया।